पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या विशेष प्रयत्नातून शिवणे उत्तमनगर मुख्य रस्त्यालगत फुटपाथ व पावसाळी ड्रेनेज लाईनच्या 2,73,00,000 रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले। यावेळी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण राजवाडे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तमनगरचे माजी उपसरपंच सुभाष नाणेकर यांनी केले, तर शिवणे परिसराच्या वतीने ममता दांगट यांनी महापौरांचे स्वागत केले। मी ताईंना एक विनंती करतो की आता फक्त शिवणे उत्तमनगर या भागाला पाण्याची जी टंचाई आहे, जसे ते आंबेगाव पठाराला महानगरपालिकेने त्यांच्या लाईनीतून पाणी दिलेलं आहे, नंतर दायरी ठिकाणी दिलेलं आहे, तसं आमचं शिवणे उत्तमनगर या ठिकाणी महानगरपालिकेने पाणी द्यावा। आम्हाला आता सध्याला जीवन प्राधिकरणाचं पाणी आहे, ते पाण्याची टाकी होती 25,000 लोकांच्या लोकसंख्येच्या येणे, पण आता आमची लोकसंख्या जवळजवळ 1,00,000 ते 1,50,000 झाली असेल या 2-4 गावांची। तर आमचा पाण्याचा एवढा प्रश्न गंभीर झालेला आहे। फक्त ताईंना एकच विनंती आहे की जी टाकी प्राधिकरणाची आहे ती वर्ग करून घ्यावी आणि वर्ग करून महानगरपालिके वर्ग करून त्या टाकीच्या द्वारे आम्हाला पाणी द्यावा। ताई, कॅनेलचा रस्ता एक आम्ही ग्रामपंचायतीकडे वर्ग करून महानगरपालिकेकडे तो वर्ग झालेला आहे, तो कॅनेलचा रस्ता डीपी मध्ये तुम्ही आता तो टाकून घ्यावा आणि तो एक रस्ता पूर्ण करावा, म्हणजे त्या माध्यमातून या भागात होणारी वर्दळ आणि जी ट्रॅफिक आहे तिलाही या ठिकाणी ही आपापल्यामध्ये आपल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडत असतात। तर मला एक विनंती करायची आहे, आपला शिवणे खराडी रस्ता दांगट पाटील इंडस्ट्रीज खानवस्ती पर्यंत तो नदीपात्रातून उत्तमनगर पोलीस चौकीपर्यंत आणावा। नवभारत चौकात नांदेड शिवणातून बारजे व उत्तमनगरला जाण्यासाठी भुयारी मार्ग असावा, ट्रक बस जाईल असा असावा। मुख्य रस्त्याने शिंदे पूल, नवभारत हायस्कूल व आहिरे गेट येथून कालवावरील रस्ता जोडावा। बाजार समितीच्या जागेत मंडई सुरू करावी, तेथे वाहनतळ सुरू करावे। तसेच या परिसरामध्ये दाट लोकवस्ती आहे, त्याच्यामुळे डेंग्यू चिकनगुनियाची साथ सुरू असते। पालिकेचा दवाखाना म्हणजे प्रत्येक नागरिक हा दर दिवसाला ॲडमिटच असतो। अंगणवाडी सफाई कर्मचारी यांचे पगार अद्याप झालेले नाहीत, परंतु पाणी योजना पालिकेने ताब्यात घ्यावी व आहिरेगावच्या टेकडीवर एक टाकी बांधावी, तर आपल्या नागरिकांना पाण्याचा प्रश्न सुटेल। पुणे महानगरपालिकेतून ग्वाही देतो, इथं माननीय महापौर आहेत, जेवढा निधी ह्या गावाला लागेल एवढा हा निधी ह्या बजेटला आम्ही तरतूद करणार आणि इथल्या नागरिकांची गैरसोयी दूर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। आता सांगितलं की आरोग्य संदर्भातल्या तक्रारी आहेत, त्यासाठी असणारी तरतूद असेल, मला वाटतं महानगरपालिकेकडनं कुठल्या योजना असतील, ह्या योजनेचा लाभ ह्या गावामध्ये द्यायचा आमचा प्रयत्न असणार आहे। ह्या रस्त्यावरनं मला आठवतं की मागच्या काळामध्ये एक रस्ता कोणी करायचा मी केला का, पण भीमरावांना तापकीरांनी सातत्याने तिथं प्रयत्न केला आणि तो रस्ता केल्यानंतर त्याचं श्रेय घ्यायला पुढचे काही लोक इथं आले की हा रस्ता आम्ही केला। काम आमचं, श्रेय घ्यायचं काम यांचं चाललंय। सत्ता महापालिकेत आमची, राज्यात केंद्रात सत्ता आमची, यांनी सांगायचं की हा रस्ता आम्ही केला। खासदारांना आता कळलं की आम्ही विकास कामं करायला लागलो, जे आमदार आहेत, जे नगरसेवक आहेत, ते काम करतात ते राहिलं बाजूला, श्रेय घ्यायचं काम त्यांचं सुरू झालेलं आहे। आणि मला वाटतं की भारतीय जनता पार्टी सातत्याने ह्या पूर्ण शहराचा असेल, खडकवासला मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी विकास कामं करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने जो उपस्थित राहिलेला आहे, याचा मला वाटतं की येणारा पुढचा काळ हा डेव्हलपमेंटचा आहे, इथल्या विकासाचा आहे। ह्या ठिकाणी एवढे नक्की सांगतो की ह्या बजेटमध्ये जी ते तरतूद आहे ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। भीमरावांनी सातत्याने हा प्रयत्न आहे की याचा विकास करायचा आहे खडकवासला मतदारसंघाचा, आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलंय काम आमचं आणि श्रेय दुसरे घेतात, हे नागरिकांना सुद्धा कळलेलं आहे। आजच्या विकास कामाच्या भूमिपूजनानं आपल्याला कळलं की हा टप्पा आहे, पुढच्या काळात अनेक विकास आम्ही करणार आहे आणि येणाऱ्या बजेटला जेवढे आनंद आहे तेवढी तरतूद करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। 9,70,00,000 रुपये आपण या ठिकाणी या रस्त्यासाठी आणलं। त्यापूर्वी आपण 2 कोटी रुपयाचा डांबरीकरणाचा रस्ता केला, परंतु ते वर्षामध्ये डांबरीकरण खराब झालं। मग अशा वेळेस आपण ज्यावेळेस या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलं, आज आपण पाहतो की 7 मीटर रस्ता इस्टिमेटला धरला होता, परंतु आपल्या सर्वांची मागणी पाहून आपण 10 मीटर रुंदीचा रस्ता या ठिकाणी केला। रस्ता झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने काही भागामध्ये नागरिकांच्या अडवणुकीमुळे त्या ठिकाणी काही रस्त्याची कामं त्या ठिकाणी होऊ शकत नाही। या गावांना पुणे महानगरपालिकेमधून मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्राप्त होत आहे। खरं पाहिलं तर ज्यावेळेस आपण पाहतो की पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी महापौर आहे,
त्या ठिकाणी सभागृह नेता भारतीय जनता पार्टीचा आहे, त्याचप्रमाणे स्टँडिंग कमिटीचा चेअरमन सुद्धा भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे या भागामध्ये आपण पाहतो की 10 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. म्हणजे प्रत्येक गावाला 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्यामुळे आज या ठिकाणी 2,73,00,000 रुपयाच्या कामाची सुरुवात झालेली आहे. जो आपण अंदाजपत्रकामध्ये निधी टाकणार आहोत तो निधी योग्य त्या मार्गे खर्च झाला पाहिजे. आज आपण रस्ता केला तर उद्या खोटता कामा नये. अशा परिस्थितीमध्ये चांगला निर्णय आपल्या स्तरावर या ठिकाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे. रस्त्याचा प्रश्न आहे आणि या रस्त्यामध्ये नांदेडकडे जाणारा जो रस्ता आहे त्या नांदेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर आता वाहतुकीला मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे. मग अशा वेळेस त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे. आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी देत असता, आमच्या भागामध्ये विकास कामं मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात, परंतु ही कामं होत असताना योग्य त्या प्रकारे योग्य त्या नियोजन पूर्ण जर झाली तर खऱ्या अर्थाने या भागाला न्याय या ठिकाणी मिळू शकेल. नांदेडकर या ठिकाणी ताई आवर्जून उपस्थित आहेत. म्हणजे आमचे त्या ठिकाणी असणारे मग रुपेश असेल, त्या ठिकाणी आमचा दामोदर बांदल असेल, ह्या मंडळींना माहिती की कित्येक वर्ष नांदेडचा ब्रिज त्यांनी करू शकलेला नाही. म्हणजे त्यांच्याकडं केंद्रात, राज्यात, महानगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ता होती. असं असताना सुद्धा नांदेड ब्रिज सारखा एक छोटासा ब्रिज त्यांना होऊ शकला नाही. आणि आज ते आपल्या विरोधात बोलायला इतकं बोलत आहेत की आपण काहीच केलं नाही. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ज्याला म्हणतात त्या प्रकारच्या चोराच्या उलट्या बोंबा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. ही गावं महापालिकेत आल्यानंतर पहिल्याच बजेटमध्ये या गावांसाठी आम्ही 100 कोटी रुपयांचा निधी ठेवला आणि त्याच्यातून आज प्रत्येक गावाला 10 कोटी निधीचा या ठिकाणी वापर होतोय. यावर्षी हाच निधी वाढवून हा 150 कोटीपर्यंत आम्ही आता आयुक्तांच्या अंदाजपत्रकामध्ये नेलेला आहे. आता सभागृह नेते आणि चेअरमन दोघं मिळून त्यांच्या बजेटमध्ये चेअरमन काय करतात, पण तुम्हाला कुठलाही निधी या ठिकाणी कमी पडू देणार नाही याची मी ग्वाही आपल्याला देते. याचं कारण असं आहे की या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढतीये आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास काम पोहोचवणं हे ध्येय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेलं आहे. की रस्त्यांची चाळण होऊ द्यायची नसेल तर सर्वात पहिल्यांदा आपण भूमिगत म्हणजे रस्त्याच्या खालची जी कामं आहेत ती पहिल्या टप्प्यामध्ये करायची. आणि म्हणून त्याच्यात आत्ता ही जी ड्रेनेज लाईन होतीये पावसाळी गटाराची, हा त्याचाच एक भाग आहे. ड्रेनेज लाईनची कामं, पाण्याच्या लाईनची कामं, इलेक्ट्रिक केबलची कामं, ही सगळी जेव्हा त्या रस्त्याच्या खालून होतील त्याच्यानंतरच रस्त्याचं जे सुशोभीकरण आहे त्या सुशोभीकरणाची कामं होतील हे आम्ही पहिल्यांदा ठरवलंय. शिवणे खराडी रस्त्याच्यासाठी तुमच्या भागामधल्या नागरिकांनी एकत्र येऊन मी स्वतः महानगरपालिकेमध्ये माननीय आयुक्तांच्या बरोबर या संदर्भामध्ये बैठक बोलवते आणि आपण या विषयाचे मार्ग काढू. अण्णा देखील आहेत. वारजापासून आपल्याला या परिसराला कशा पद्धतीने पाणी पुरवठा करता येऊ शकतो याची देखील चाचपणी चालू आहे. आमचे अधिकारी विजी कुलकर्णी साहेब यांच्या माध्यमातून मध्ये आम्ही एक छोटा इथे सर्वे पण केला होता आणि त्याच्यामधून आम्हाला कशा पद्धतीने पाण्याच्या लाईन टाकता येतील आणि ज्याच्यातून पाणी पुरवठा सुरळीत करता येईल हे आम्ही पाहतो आहोत. तुमच्या सूचना आत्ताच तुम्ही जर का आमच्याकडे दिल्या तर त्याचं डेव्हलपमेंट प्लॅन करत असताना तुमच्या सूचनांचा नक्की विचार करता येईल. आयुक्तांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये 150 कोटी रुपये आपल्या गावांसाठी टाकलेत, कारण 50 कोटीच्या आसपास रक्कम आम्हाला या गावातल्या जेव्हा आम्ही जे मॅन पॉवर इथे जी वापरली जाते किंवा महसुली खर्च ज्याला म्हणतो त्याच्यासाठी खर्च करावी लागते आणि मग विकास कामांना रक्कम कमी पडू नये म्हणून विकास कामांना पूर्ण 100 कोटी आणि महसुली कामांना 50 कोटी अशी ही तरतूद या ठिकाणी केलेली आहे.
आपल्या गावातल्या योग्य योजनांचा, आपल्या गावातल्या पण आता मी म्हटलं नाही पाहिजे, आपल्या भागातल्या म्हणते मी, आपल्या भागातल्या योग्य योजनांचा पाठपुरावा तुम्ही करा. नक्की महानगरपालिका तुमच्या पाठीशी उभी राहील एवढंच सांगते.